घरांमध्ये मुंग्यांना परेशान झालेत का? हॅलो, मी पूजा आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा टॉपिक थोडासा घरेलू नुस्खे यावर आहे. अ, नुस्खे असे भरपूर नाही, एकच आहे, पण उपयोगी ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला माझ्या या छोट्या अशा नुस्ख्यामधून हेल्प होईल. जेव्हा मुंग्या घरामध्ये होता आणि मुंग्या एकीकडे कोपऱ्यामध्ये असतात तेव्हा आपण एवढे परेशान होत नाही. पण जेव्हा त्याच मुंग्या आपल्या पदार्थामध्ये, आपल्या अन्नामध्ये येतात तेव्हा आपण खूप परेशान होतो आणि आपल्याला असं वाटतं, अरे यार काय आहे या मुंग्यांचं, काहीतरी करायला पाहिजे. आपण घरामध्ये जर कोपऱ्यामध्ये मुंग्या असतील, एका कडेला मुंग्या असतील तर आपण तिथे पावडर टाकतो, खडू लावतो. पण जेव्हा पदार्थामध्येच होतात तर आपण पावडर वगैरे किंवा खडू आपण पदार्थामध्ये नाही टाकू शकत, कारण आपण ते पदार्थ खातो. तर असंच म्हणजे साखर असो, गूळ असो, रवा असो, तर अशा गोष्टीमध्ये जास्त मुंग्या होता. आणि उन्हाळा आला की मुंग्यांचं प्रमाण जास्त असतं आणि मग आपण वेगवेगळे प्रयत्न करतो. उन्हामध्ये ठेवा त्यांना, इकडे ठेवा, तिकडे ठेवा, असे एक ना अनेक प्रयत्न करत राहतो आपण. पण आज माझ्याकडे एक छोटासा उपाय आहे त्यावरच, की मुंग्या पदार्थामध्ये होऊ नये म्हणून. तर काल रविवार होता आणि नाश्त्यासाठी मी उपमा बनवायला घेतलं आणि मग रव्यामध्ये मी जे टाकलं होतं ते पाहून मला असं वाटलं की यार ही पण गोष्ट आपण आपल्या लोकांना शेअर केली पाहिजे. भरपूर लोकांना हा उपाय माहीत नसेल किंवा भरपूर लोकांना हा उपाय माहीत पण असेल. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. रव्यामध्ये मी काय टाकलं होतं ते तुम्ही पहा. पाहिलं तर रव्यामध्ये मी लवंग टाकलेली आहे. लवंग यासाठी टाकलेली आहे की त्यामध्ये मुंग्या होऊ नये. आधी रव्यामध्ये एवढ्या मुंग्या व्हायच्या, गाळून पण मुंग्या त्या निघत नाही आपल्या रव्यामधून. तर खूप परेशान. असंच मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला, आता मला नाही आठवत तो कुठे पाहिला, पण भरपूर व्हिडिओ पाहतो आपण यूट्यूबवर, पण सगळेच खरे असतात असं नाही. पण हा म्हणजे मी जो प्रयत्न केला तो खरा आहे. कारण ह्या गोष्टी भरपूर जण फेस करतात, रव्यामधल्या मुंग्या. आणि रव्यामधल्या मुंग्या काढणं खूपच अवघड जातं. साखरेमध्ये किंवा गुळामध्ये आपण काढू शकतो, पण रव्या एवढा छोटा असतो आणि मुंग्या पण त्याच तेवढ्याच छोट्या असतात. तर त्यासाठी ही लवंग टाकायची आहे रव्यामध्ये. रव्यामध्ये लवंग टाकली तर नक्कीच त्यामध्ये मुंग्या होत नाही. माझा हा एक्सपिरियन्स आहे आणि हा खरा आहे. म्हणजे मी पण व्हिडिओ पाहूनच कुठेतरी व्हिडिओ पाहिला होता आणि तो व्हिडिओ पाहूनच मी पण हा प्रयत्न केला होता आणि हो, हा प्रयत्न सक्सेस झालेला आहे. म्हणजे त्यामध्ये मुंग्या नाही झालेल्या आहे रव्यामध्ये. नाहीतर मला त्या मुंग्यांच्या भीतीने रवा फ्रीजमध्ये ठेवायला लागायचा आणि फ्रीजमध्ये आपल्याला माहीतच असतं की आपल्या फ्रीजमध्ये काय काय नसतं. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि भरपूर व्हिडिओ पाहतो आपण यूट्यूबवर, पण सगळेच खरे असतात असं नाही. पण हा म्हणजे मी जो प्रयत्न केला तो खरा आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला सांगा, जर तुम्ही पण मुंग्या म्हणजे पदार्थामध्ये स्पेसिफिकली रव्यामध्ये फेस करत असाल तर नक्कीच त्यामध्ये लवंग टाका, मुंग्या होणार नाहीत. कारण मी पण तोच उपाय करत आलेली आहे आता आणि मुंग्या नाही झालेल्या. मला वाटतं रव्यामध्ये मुंग्या यासाठी होता, रवा थंड असतो, म्हणजे थंड लागत असेल त्यांना आणि उन्हाळ्यामध्ये तर खूपच त्यांना. तर हो, तर नक्कीच ट्राय करा. रव्यामध्ये लवंग टाकून पहा किंवा तुम्ही पदार्थामध्ये साखर असो, गूळ असो त्यामध्ये लवंग टाकली तर मुंग्या होणार नाहीत. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि मी हा ट्राय करून पाहिलेला आहे आणि तो नक्कीच यशस्वी झालेला आहे. मुंग्या झालेल्या नाहीत पदार्थामध्ये मुंग्यांमुळे. तर नक्कीच हा लवंगचा उपाय करून पहा आणि आवडला तर मला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.